नमस्कार मंडळी, आजपासून आपल्या गौराई सिरीजला सुरुवात होत आहे आणि आज या सिरीजचा पहिला दिवस आहे. पुढचे 5 दिवस आपण गौराईला साडी नेसवण्याचे 5 वेगवेगळे आणि सुंदर प्रकार पाहणार आहोत. पण आजच्या पहिल्या भागात आपण अगदी सुरुवातीची पण महत्त्वाची तयारी करणार आहोत. गौरीचे पाय, तेही घरातल्या साध्या साहित्यापासून 2 सोप्या पद्धतीने. चला तर मग सुरू करूया आपल्या गौराई सिरीजचा पहिला दिवस. सर्वात आधी आपण लागणारे साहित्य पाहून घेऊया. इथे मी 2 लेगिन्स घेतले आहेत. घरात वापरत नसलेले किंवा जुने कपडे असतील तर ते तुम्ही वापरू शकता. यासोबत लागणारे साहित्य आहेत घरातले छोटे छोटे कपडे, पेपर आणि 2 रबर घेतले आहेत. बस एवढ्याच साध्या साहित्यामध्ये आपण गौरीसाठी पाय तयार करणार आहोत. म्हणजे खास बाजारातून जाऊन काय आणण्याची गरज नाही. चला आता पहिली पद्धत पाहूया. त्यासाठी अगोदर मी सर्वात आधी एक लेगिन्स घेतली आहे. आता ही लेगिन्स आपल्याला पायाच्या आकारात तयार करायची आहे. त्यासाठी अगोदर मी खालच्या पायाची साईड आहे ना, त्याला आपण रबर लावून घेऊया. तुम्ही बो पण वापरला तर चालेल. हा रबर नीट लावून घेतला की आपण त्यामध्ये कपडे भरायला सुरुवात करूया. तर मी रबर दोन्ही साईडला लावून घेतला आहे, तुम्ही पाहू शकता इथे. आता मात्र खरी मजा इथूनच सुरू होते. आपल्याला यामध्ये काही महागडे साहित्य भरायचे नाही. घरातले छोटे छोटे कपड्यांचे तुकडे किंवा घरात वापरत नसलेले कपडे आपण यामध्ये वापरू शकतो. तर ते मी असे छोटे कपडे आहेत ते ना यामध्ये घालते. तर हे आपण गाडी पुसायला जी घेतो आहे का नाही ते आहे, किंवा हात पुसण्यासाठी आहेत ना ते पण आपण वापरू शकतो. हे मऊ आहेत एकदम, म्हणजे जेणेकरून हे नीट बसतील. तर याप्रमाणे आपण लहान लहान कपडे घ्यायचे. तर ही ओढणी आहे, कॉटनची काही नाही आहे, तरी पण मी ही घेतलेली आहे. तर इथे मी छोटे छोटे कपडे घेतले आहेत आणि हे एक एक करून मी लेगिन्सच्या आतमध्ये भरत जाते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, कपडे एकदम सगळे आतमध्ये न भरता थोडे थोडे भरत जायचे, कारण आपल्याला फक्त पॅन्ट फुगवायची नाही आहे. आपल्याला शेवटी गौरीच्या पायासारखा सुंदर आकार द्यायचा आहे. म्हणून कपडे भरताना मध्ये मध्ये हाताने नीट दाबून आकार देत जा. पहा, हळूहळू आपला पायाचा आकार तयार होत चालला आहे. आता अजून थोडे कपडे भरते यामध्ये मी. कपडे भरताना तुम्ही तुमच्या घरात उपलब्ध असलेले कपडे छोटे छोटे वापरू शकता. जुना रुमाल, छोटे कपड्यांचे तुकडे किंवा मग कपड्यांचे तुकडे जे सहज उपलब्ध असतील ना ते वापरू शकता. आता बघा, आपला पहिला पाय हळूहळू आकार घेतोय. किती साध्या पद्धतीने आपण हा पाय तयार करतोय हे तुम्हाला दिसतेच. हे बघा, आता या एका पायामध्ये मी पुरेसे कपडे भरले आहे. आता या पद्धतीने आपण दुसऱ्या पायामध्ये पण भरून घेऊया. आता दुसऱ्या पायामध्ये आपण याच पद्धतीने कपडे भरूया. थोडे कपडे, त्यावर पुन्हा थोडे कपडे आणि प्रत्येक वेळी हाताने नीट आकार देत जाऊया. इथे अजिबात घाई करू नका. हळूहळू कपडे भरले तर पायाचा आकार जास्त नीट आणि सुंदर दिसतो. आता ही लेगिन्स आपली पूर्णपणे भरलेली आहे आणि ही बघता बघता गौराईसाठी आपले पाय तयार झाले आहेत. म्हणजे पहिल्या पद्धतीमध्ये फक्त घरातले कपडे आणि एक लेगिन्स वापरून आपण पाय तयार केले. किती सोपी पद्धत आहे ना. तर मैत्रिणींनो, ही लेगिन्स मी घरातलीच वापरली आहे. इथे काही मी नवीन आणलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला ही मोठी दिसत असेल, पण शक्यतो तुम्ही नवीनच घ्या. तर इथे तुम्ही पाहू शकता आपले गौरीचे पाय अशा प्रकारे तयार झाले आहेत. कसे वाटले तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा मला. आणि हो मैत्रिणींनो, याच व्हिडिओमध्ये मी गौरीला पाय कसे बनवायचे म्हणजे दुसरी पद्धत पण दाखवणार आहे. त्यासाठी कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर मैत्रिणींनो, आपली ही पहिली पद्धत झाली आहे. आता आपण दुसरी पद्धत घेऊया. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर छोटासा लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा. तर तुम्ही पाहू शकता याप्रमाणे तुम्ही पाय असे दुमडू शकता. जर आपली बसलेली गौराई जर बनवायची असेल तर तुम्ही ते अशी बसवू पण शकता. तर मग तुम्हाला दाखवते इथं. त्याचबरोबर तुम्हाला पहिली पद्धत आवडली का दुसरी पद्धत आवडली ते पण मला कमेंट करून नक्की कळवा. आता आपण पाहणार आहोत दुसरी पद्धत. यासाठी पुन्हा मी लेगिन्स घेतली आहे. तर कलर वेगळा घेतला आहे, पण यावेळी मी कपड्याचा वापर न करता फक्त आपण पेपरचा वापर करणार आहोत. किंवा तुम्ही थोडे कपडे आणि थोडे पेपर असं जरी वापरलं तरीही चालेल. सर्वात आधी आपण लेगिन्सच्या दोन्ही खालच्या बाजूंना आपण रबर लावून घेऊया. पहा, एका बाजूला मी रबर लावून घेतला आहे. आता दुसऱ्या बाजूलाही रबर लावून घेते. याप्रमाणे तुम्ही बो वापरला तरीही चालेल, मग अशीच तुम्हाला सांगितलं मी. दोन्ही बाजूंना व्यवस्थित असा रबर लावून घेते. आता आपली लेगिन्स पेपर भरण्यासाठी तयार झाली आहे. आणि आता येते याच पद्धतीची सर्वात महत्त्वाची स्टेप, पेपरची तयारी. इथे मी पेपर घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. हा पेपर आपल्याला आधी लांबट असा ओढून घ्यायचा आहे. मग त्याला अशा पद्धतीने घडी मारायची. पहा, एक घडी, पुन्हा एक घडी आणि अशा प्रकारे पेपरला थोडा घट्ट आकार द्यायचा. यामुळे पेपर आतमध्ये भरल्यानंतर पायाला योग्य आकार देणे सोपे होतं.
तर इथे मी लेगीज घेतली आहे. आता हा तयार केलेला पेपर आपण लेगीच्या आतमध्ये घालू. हळूहळू, नीट आणि शक्य तितकं आतपर्यंत. आता पहिल्या पायामध्ये आपण हा पेपर घालूया. पेपर आत घालताना मध्ये मध्ये हाताने नीट सेट करून घेऊया. कारण आपल्याला पाय फक्त भरलेला दिसायला नको, तो व्यवस्थित आकार दिसायला हवा. तर तुम्ही ते पाहू शकता. पेपरचे असे मी लांबडे असे रोल करून ठेवले आहेत, म्हणजे लगेच आपल्याला घालता येईल. तर तुम्ही पाहू शकता इथे मी लहानपण असे एक पेपर घेतले आहेत. आता हा रोल आपण एक एक करून व्यवस्थित असं सेट करून घेऊया. थोडा पुढे, थोडा व्यवस्थित करून घ्या. आणि आता पुन्हा एक पेपर घेऊया. आवश्यकतेनुसार आतमध्ये भरू शकता. तर इथे मी भरला आहे. अशा प्रकारे हळूहळू पायाचा आकार तयार होतो. तर आता इथे मी दुसऱ्या पायामध्ये पण याच प्रकारे पेपर घालून घेते. पेपर लांबट करायचा, घडी घालायची आणि मग तो लेगीजमध्ये नीट भरायचा. पहा, दुसऱ्या पायामध्येही पेपर भरून घेत आहे. इथेही घाई न करता पेपर नीट सेट करून घेऊया. मध्ये मध्ये हाताने हलके दाबून आकार व्यवस्थित करा. आता दोन्ही बाजूमध्ये आपण पेपर भरून झाला आहे. आणि बघा, दुसऱ्या पद्धतीनेही आपले गौराईचे पाय तयार झाले आहेत. तर जास्त जाड पण नाहीत आणि जास्त पातळ पण नाहीत झालेले. आता हा राहिलेला पेपर आपण काय करायचा, जी वरची साईड आहे ना तिथे घालायची. तर हे पेपर मी अशी गोल करते आणि वरच्या साईडमध्ये घालते. तुम्हाला कोणती पद्धत आवडली ती कमेंट करून नक्की सांगा. पहिली पद्धत आवडली का दुसरी पद्धत आवडली ती कमेंट करून नक्की सांगा मला. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातनं पाहता तुमच्या शहराचं नाव नक्की लिहा. हे गौराईचे पाय बनवले आहेत ना मी, ते तुम्ही लोखंडी स्टँडला पण वापरू शकता किंवा तुम्ही बसलेले गौराई जे आहेत ना त्याला पण वापरू शकता. तर तुम्हाला इथे दाखवते मी. तर पहा, मी पाय तुम्हाला असे वाकडे पण करून दाखवते. म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही की आपण याला पेपर घातल्याने आपल्याला पाय असे हलवता येणार नाहीत. जर तुमच्याकडे पाय असेल तर तुम्ही खाली लावू शकता. आता माझ्याकडे अवेलेबल नाहीत. आता हा राहिलेला पेपर आपण वर घालूया. तुम्हाला कोणती पद्धत आवडली ती कमेंट करून मला नक्की सांगा. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी गौराईला आपल्या ब्लाऊज कसा घालायचा घरातल्या कपड्यापासून तेही दाखवलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते, तर तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर तुम्ही पहा, एकदम छान असे आपले गौरीचे पाय तयार झाले आहेत. आणि या अगोदर एक मी गौराईला पाय कसे बनवायचे तोही व्हिडिओ अपलोड केला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तोही लिंक देते मी, तुम्ही पाहू शकता. आता तुमच्यासमोर आहेत आपल्या दोन वेगळ्या पद्धती. पहिल्या पद्धतीमध्ये आपण घरातले छोटे छोटे कपडे वापरले आहेत आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण पेपरचा वापर केला आहे. दोन्ही पद्धतीमध्ये साहित्य अगदी साधे आहे आणि घरात सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा उपयोग केला आहे. तुमच्याकडे कपडे जास्त उपलब्ध असतील तर पहिली पद्धत वापरू शकता आणि पेपर सहज उपलब्ध असतील तर दुसरी पद्धत करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंचा उपयोग करून आपण गौरीचे पाय तयार करू शकतो. उद्याच्या सिरीजमध्ये आपला दुसरा दिवस आहे. तर उद्याच्याला आपण स्टँडच्या गौरीला साडी कशी नेसवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद.